हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय आपला नेक्स्ट फायलम विच इज निडारिया. सो याच्या आधीचा फायलम पोरिफेरा, त्याचा व्हिडिओ सुद्धा ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटन मध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सो चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सो फायलम निडारिया. सो निडारिया हा वर्ड कसा तयार झाला ते आपण आधी बघूया. निडोज हा एक वर्ड आहे ज्याचा अर्थ असतो स्टिंगिंग सेल्स. स्टिंगिंग म्हणजेच काय? चरचरणे. ओके, सो असे सेल्स ज्यांना टच झाल्यानंतर आपल्याला चुरचुरतं. ओके, सो निडोजचा अर्थ काय? स्टिंगिंग सेल्स. सो याच्यावरूनच ह्या फायलमला नाव पडलंय निडारिया. मग ऑब्व्हियसली हे निडारिया फायलम मध्ये जे कुठले अॅनिमल्स येतात त्यांच्याकडे काय प्रेझेंट असणार आहे? स्टिंगिंग सेल्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, त्यानंतर ह्या फायलम निडारियाला अजून एक नाव आहे ज्याला सिलेंट्रेटा म्हणतात. ओके, सो निडारिया सुद्धा आहे आणि सिलेंट्रेटा सुद्धा आहे. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये फायलम निडारियाच दिलेला आहे, सो तुम्ही निडारिया लक्षात ठेवा. पण सिलेंट्रेटा हा वर्ड सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये आहे. लाईक हे जे निडारियन अॅनिमल्स आहेत यांची जी स्टमक असते, ओके, म्हणजेच गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, त्याला सिलेंट्रॉन म्हणतात आणि त्या वर्डवरून हे फायलमचं नाव आलेलं आहे सिलेंट्रेटा. ओके, सो फायलम निडारियाचे कॅरेक्टरिस्टिक्स बघण्याआधी आपण थोडेसे एक्झाम्पल्स बघूया ह्याचे. सो फर्स्ट आहे हायड्रा. तुम्ही जर बघाल तर याची बॉडी बघा कशी आहे, सिलेंड्रिकल शेपची आहे आणि ह्याला टेंटॅकल्स आहेत. टेंटॅकल्स म्हणजेच काय? तर हे जे धाग्यासारखे दिसतात त्याला आपण टेंटॅकल्स म्हणतो. त्यानंतर सेकंड आहे ऑरिलिया, ज्याला जेलीफिश सुद्धा म्हणतात. ओके, सो ऑरिलिया त्याचं सायंटिफिक नाव आहे. त्यानंतर आहे ॲडम्सिया, ज्याला सी ॲनिमॉन सुद्धा म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट आहे डायप्लोरिया, ज्याला ब्रेन कोरल म्हणतात. आता याचं स्ट्रक्चर तुम्ही बघाल तर ब्रेन सारखं दिसतंय म्हणून त्याला ब्रेन कोरल सुद्धा म्हणतात. त्यानंतर गॉर्गोनिया, ज्याला सी फॅन म्हणतात. ह्याला स्ट्रक्चर कसं दिसतंय? ह्याचं फॅन सारखं दिसतंय. आणि ओबेलिया आहे, ही जी डायग्राम आहे ती आहे ओबेलियाची. आणि फायसेलिया. ओके, सो हे काही त्याचे एक्झाम्पल्स आहेत. याच्यामधले इम्पॉर्टंट डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्या आहेत हायड्रा, ऑरिलिया, त्यानंतर ओबेलिया. ओके, या डायग्राम्स तुम्हाला जास्त करून ड्रॉ करायला येतात एक्झाम मध्ये. सो आता एक एक करून यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. सगळ्यात पहिलं हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजेच काय? तर ते कुठे राहतात. आता आपल्याला माहिती आहे जेलीफिश कुठे असतो? पाण्यामध्ये, म्हणून ते कसे आहेत? ऑब्व्हियसली ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. आता मोस्ट ऑफ देम आर मरीन वॉटर, म्हणजेच काय? बरेचसे निडारियन्स हे खाऱ्या पाण्यात असतात आणि काही थोड्याफार प्रमाणात आपल्याला फ्रेश वॉटरमध्ये बघायला मिळतात. आणि मरीन वॉटरमध्ये जे असतात त्यांचं एक्झाम्पल आहे ऑरिलिया. ओके, जेलीफिश. फ्रेश वॉटरमध्ये जे निडारियन्स आहे त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा. ओके, सम आर सेसाईल. सेसाईलचा अर्थ असतो फिक्स्ड, म्हणजे एका ठिकाणी फिक्स असतात. काही ॲनिमल्स जे असतात निडारियामधले ते सेसाईल असतात आणि काही कसे असतात? फ्री स्विमिंग, म्हणजे कुठेही स्विम करू शकतात पाण्यामध्ये. सो सेसाईलचं एक्झाम्पल आहे हायड्रा. हायड्राची जर तुम्ही डायग्राम बघितलीत तर हा जो हायड्रा असतो ना, हा सॉइलमध्ये किंवा कुठल्या तरी ठिकाणी फिक्स असतो एका ठिकाणी. किंवा जर तुम्ही ह्या ओबेलियाला बघाल तर हा ओबेलिया सुद्धा कसा आहे? फिक्स आहे एका ठिकाणी. ओके, सो हायड्रा आणि ओबेलिया काय झाले? सेसाईल झाले. आणि काही कसे आहेत? फ्री स्विमिंग. सो फ्री स्विमिंग मध्ये कोण येऊ शकतं? जेलीफिश येऊ शकतो. ओके, त्यानंतर बॉडी स्ट्रक्चर ह्याचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, रॅडियल सिमेट्री येते. का? कारण ह्याच्या सेंट्रल ऍक्सिस मधून ह्याला जर आपण कट केलं कुठल्याही डायरेक्शननी तर ह्याचे आपल्याला इक्वल पार्ट्स मिळतात, म्हणून याला काय म्हणतात? रॅडियल सिमेट्री. त्यानंतर डिप्लोब्लास्टिक आहेत. डिप्लोब्लास्टिक म्हणजेच काय? तर यांच्या सेलच्या ज्या लेयर्स आहेत त्या फक्त दोन आहेत, लाईक एक्टोडर्म आणि एंडोडर्म. ओके, सो आपण बघितलं होते. सो ह्याच्यामध्ये आपण दोन टाइप्स बघितले होते, डिप्लोब्लास्टिक एक बघितलेला आणि ह्याच्यात सोबत दुसरे कुठले असतात? ट्रिप्लोब्लास्टिक. जे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत त्यांच्यामध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म हे प्रेझेंट असतातच, त्याचबरोबर मेसोडर्म सुद्धा प्रेझेंट असते. ओके, पण निडारियन्स कसे आहेत? डिप्लोब्लास्टिक आहेत, म्हणजे त्यांच्याकडे फक्त दोनच लेयर्स प्रेझेंट आहेत. त्यानंतर ह्यांची बॉडी प्लॅन कसा आहे? ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ओके, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजेच काय? तर हा सॅक वरून लक्षात ठेवायचं. सॅक म्हटलं की बॉडीची कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजेच मी काय सांगितलंय? रिकामी जागा. ओके, सो इथे समजा त्याचं माउथ आहे, बॉडी कॅव्हिटी आहे, तर ह्या बॉडी कॅव्हिटीला फक्त एकच ओपनिंग असणार आहे. सपोज इथे त्याला अशी ओपनिंग आहे. ओके, सो ह्या एकाच ओपनिंग मधून फूड सुद्धा एंटर करणार आहे आणि तिथूनच वेस्ट प्रोडक्ट बाहेर येणार आहेत. ओके, सो अशा प्लॅनला आपण काय म्हणतो? ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, विच ऍक्ट ॲज माउथ अँड ॲनस. ओके,
यांचा बॉडी स्ट्रक्चरमध्ये सिमेट्री असते, रॅडियल सिमेट्री, डिप्लोब्लास्ट आहेत आणि बॉडीचा प्लॅन आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ओके, सो नेक्स्ट आपण बघूया त्याचे बॉडी फॉर्म कसा आहे, म्हणजे त्याचं बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण बघूया. एकतर ते पॉलिप असतात किंवा मेड्युसा असतात. आता पॉलिप म्हणजेच काय तर सिलेंड्रिकल असतात किंवा ट्यूब सारखं आपण म्हणू शकतो, पण इथे सिलेंड्रिकल लक्षात ठेवा तुम्ही. ओके, सो पॉलिपचाच अर्थ काय, ज्यांचं बॉडीचं स्ट्रक्चर सिलेंड्रिकल आहे त्यांना पॉलिप म्हणतात. आणि जर सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असेल किंवा पॉलिप स्ट्रक्चर असेल तर ते कसे असतात, सेसाईल असतात, म्हणजेच एका ठिकाणी अटॅच असतात. ओके, एक्झाम्पल आहे हायड्रा. आणि मेड्युसा म्हणजेच काय तर अम्ब्रेला स्ट्रक्चर, जसं छत्रीचा आकार असतो ना त्याला आपण म्हणतो मेड्युसा. फॉर एक्झाम्पल हे बघा इथे दाखवलंय ना, हा जो स्ट्रक्चर आहे छत्रीसारखा त्याला म्हटलंय मेड्युसा, अम्ब्रेला सरफेस. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, मेड्युसा पॉलिप कशाला म्हणतात. जे पॉलिप असतात ते एका ठिकाणी अटॅच असतात आणि मेड्युसा असतात जे अम्ब्रेला सारखे शेपमध्ये असतात ते स्विम करत असतात, म्हणजे फ्री असतात. ओके, कुठेही फिरू शकतात. त्यांचं एक्झाम्पल दिलंय ऑरिलिया म्हणजेच जेलीफिश. त्यानंतर सम निडारियन्स शो बोथ फॉर्म्स इन लाईफ सायकल. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या, काही ॲनिमल्स असे आहेत निडारियामधले जे पॉलिप सुद्धा असतात आणि मेड्युसा सुद्धा असतात. आता तुम्ही म्हणाल मॅम असं कसं, एकाच वेळेला दोन्ही कसे असू शकतात, तर यांच्या लाईफ सायकलमध्ये म्हणजेच काही ॲनिमल्स ज्या वेळेला ते तयार होतात त्यावेळेला ते पॉलिप फॉर्ममध्ये असतात आणि हळूहळू ते ग्रो झाल्यानंतर ते मेड्युसामध्ये होतात, म्हणजे त्यांचं इव्हॉल्युशन होतं. ओके, हा जो पार्ट आहे ना ज्याच्यामध्ये दोन्ही फॉर्म असतात ते आपण पुढे रिप्रोडक्शनमध्ये शिकणार आहोत. ओके, सो नेक्स्ट आता त्यांची बॉडी कॅव्हिटी कशी आहे. बॉडी कॅव्हिटी म्हणजे मी काय सांगितलं, हा जो पोटाचा भाग असतो तो. ओके, जिथे डायजेशनची प्रोसेस होत असते. बॉडी कॅव्हिटीला काय म्हणतात ते गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. ओके, किंवा सिलेंट्रॉन. मी मगाशी सांगितलं ह्या सिलेंट्रॉन वर्ड वरून त्याला एक नाव अजून पडलंय फायलमला, सिलेंट्रेटा. ओके, इथे डायग्राम मध्ये बघा, हा जो पोर्शन दिसतोय ना आपल्याला रिकामा पोर्शन आणि इथला हा वाला पोर्शन. ओके, सो याला काय म्हटलंय गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. म्हणजेच इथे काय होणार आहे, डायजेशनची प्रोसेस होणार आहे आणि सर्क्युलेशनची प्रोसेस पण इथेच होते. आता डायजेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सर्क्युलेशन म्हणजेच काय तर फूड आतमध्ये जातं आणि इथूनच वेस्ट मटेरियल पुन्हा बाहेर येतात. सो ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो सर्क्युलेशन. फूड आतमध्ये जात आहे आणि वेस्ट मटेरियल बाहेर येत आहे. ओके, सो इथे काय सांगितलं बघा पॉइंटमध्ये, बॉडी कॅव्हिटीला काय म्हणतात, बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज गॅस्ट्रोव्हेस्क्युलर कॅव्हिटी ऑर सिलेंट्रॉन. आणि त्याचा यूज काय आहे डायजेशनसाठी आणि सर्क्युलेशनसाठी. ओके, आता यांच्याकडे स्पेशल सेल्स असतात ज्यांना निडोब्लास्ट म्हणतात. ओके, हे स्पेशलचं काम काय असतं ते आता आपण बघणार आहोत, पण सगळ्यात पहिले हे सेल्स कुठे प्रेझेंट असतात ते आधी बघूया. सो दिस सेल्स आर प्रेझेंट ऑन टेंटॅकल्स. सो जर इथे डायग्राम मध्ये बघितलं तर हे जे छोटे छोटे पाय आहेत ना त्यांना काय म्हणतात टेंटॅकल्स. ओके, इथे दिलंय बघा टेंटॅकल्स. सो ही जी डायग्राम आहे ही जेलीफिशची आहे आणि त्याचे टेंटॅकल्स कुठे आहेत तर हे जे पाय दिसत आहेत ना आपल्याला ते. ओके, आणि इथे हायड्रामध्ये टेंटॅकल्स कुठले आहेत तर हे वाले. ओके, म्हणजेच जे दोऱ्यासारखे पार्ट्स आपल्याला दिसतात किंवा पाय म्हणू शकतो आपण, त्याला काय म्हणतात टेंटॅकल्स. ओके, आणि ह्या टेंटॅकल्स वरतीच छोटे छोटे सेल्स असतात. ओके, आणि त्याला आपण काय म्हणतोय निडोब्लास्ट. ओके, सो कुठे प्रेझेंट असतात ते समजलं. आता ह्या निडोब्लास्टचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघूया आपण. ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकते ड्रॉ करायला. ओके, त्यामुळे व्यवस्थित ड्रॉ करायचं प्रॅक्टिस करायची आहे. सो ही बिफोर डिस्चार्ज वाली डायग्राम आहे आणि ही आफ्टर डिस्चार्ज वाली डायग्राम आहे. ओके, सो ह्याचा डिफरन्स काय आहे ते आपण आता पुढे शिकूया. सो निडोब्लास्ट मध्ये काय काय आहे ते बघूया आपण. निडोब्लास्ट मध्ये स्टिंगिंग कॅप्सूल्स असतात ज्याला नेमॅटोसाइट्स म्हणतात. काय म्हणतात निमॅटोसाइट्स. सो ही जी पिशवी दिसते ना आपल्याला, ही जी सॅक सारखं स्ट्रक्चर, त्या सॅक सारखे स्ट्रक्चरला काय म्हणतात निमॅटोसाइट्स. ओके, आणि हा कम्प्लीट सेल जो आहे याला काय म्हणतात, म्हणजे हा कम्प्लीट सेल जो आहे याला म्हणतात निडोब्लास्ट. ओके, सो आता ह्याचा यूज काय आहे तर ह्याचा यूज असतो एकतर अँकरेज. अँकरेज म्हणजेच काय तर मी मगाशी सांगितलं तुम्हाला, बरेचसे निडारियन ॲनिमल्स हे स्वतःला अटॅच करून ठेवतात. ओके, मग अशा वेळेला ज्या वेळेला त्यांना एका ठिकाणी जाऊन अटॅच व्हायचं असतं त्यावेळेला ते ह्या सेलचा उपयोग करतात. ओके, ह्या सेलच्या मदतीने ते एका ठिकाणी जाऊन अटॅच होतात. ओके, त्यानंतर ऑफेन्स. ऑफेन्स म्हणजेच काय कॅप्चरिंग प्रेई. सो याचा अर्थ काय, प्रेई म्हणजेच काय शिकार. ओके, सो ज्या वेळेला त्यांना भूक लागते किंवा त्यांना जर एखादी शिकार करायची आहे तर त्यावेळेला ते ह्या सेल्सचा यूज करतात
आणि डिफेन्ससाठी सुद्धा या सेलचा यूज करतात. डिफेन्ससाठी का? ज्या वेळेला त्यांना कळतं की आपल्यावरती कोणतरी अटॅक करतंय त्यावेळेला ते काय करतात, या निडोब्लास्ट सेलमधून हे जे आतमधला पोर्शन दिसतोय ना आपल्याला, हा पोर्शन बाहेर टाकतात. ओके, आणि बाहेर टाकल्यानंतर त्याचं स्ट्रक्चर हे असं दिसतं आफ्टर डिस्चार्ज. ओके, बिफोर डिस्चार्ज त्याचं स्ट्रक्चर असं असतं. आता आपण थोडी ही डायग्राम एक्सप्लेन करून घेऊया. सगळ्यात पहिले आपण याची नावं बघूया, लेबल्स बघूया. सो हा जो धाग्यासारखा स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलंय थ्रेड ट्यूब. ओके, त्यानंतर हा जो पार्ट दिसतोय ना आपल्याला त्याला म्हटलंय ओपर्क्युलम. काय म्हटलंय? ओपर्क्युलम. त्यानंतर स्पाइन्स. स्पाइन्सचा अर्थ असतो काटे. सो इथे हे छोटे छोटे काटे दिसत आहेत ना, त्याला म्हटलंय स्पाइन्स. त्यानंतर ह्या छोट्या छोट्या काट्यांच्या खाली हे जे असे मोठे काटे दिसत आहेत आपल्याला त्याला म्हटलंय स्टायलेट. काय म्हटलंय? स्टायलेट. त्यानंतर हे जे आतमध्ये रॉड्स दिसत आहेत ना आपल्याला ड्रमस्टिक सारखे, ते आहेत रिफ्रॅक्सिटाईल रॉड्स. ओके, आता ह्यांचं काम काय आहे ते आपण पुढे बघूया. सगळ्यात पहिले याला काय म्हणतात? रिफ्रॅक्सिटाईल रॉड्स. सो हे जे स्प्रिंग सारखे इथे आपल्याला दिसत आहेत ना वायर्स, याला म्हणतात लॅसो. ओके, त्यानंतर हा जो रिकामा पोर्शन आहे त्याच्या आतमध्ये काय आहे? सायटोप्लाझम आहे. ओके, त्याला काय म्हटलंय? सायटोप्लाझम. आपल्याला माहिती आहे हा सेल आहे म्हणून याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे प्लस न्यूक्लियस सुद्धा आहे. ओके, हा जो इथे डॉट दाखवले दॅट इज न्यूक्लियस. सो एक न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, त्यानंतर लॅसो आहे, रिफ्रॅक्सिटाईल रॉड्स आहेत, स्पाइन्स आहेत, स्टायलेट आहेत, थ्रेड ट्यूब आहे आणि ओपर्क्युलम आहे. ओके, सो आता हे काम कसं करतं ते बघूया. सो आता ही डायग्राम तुम्ही जर नीट बघितलीत तर हे जे रिफ्रॅक्सिटाईल रॉड्स आहेत यांच्यामध्ये हे थ्रेड ट्यूब अटॅच आहेत. ओके, सो आता इथे काय होतं, ज्या वेळेला निडारियन्स अॅनिमल्सना असं वाटतं की आपल्यावरती कोणतरी अटॅक करतंय त्यावेळेला या सेलच्या आतमधले हे जे रिफ्रॅक्सिटाईल रॉड्स आहेत ते या थ्रेड ट्यूबला बाहेर फेकतात. बाहेर फेकल्यानंतर इथे जे आपल्याला काटे काटे दिसतात ना, ज्याला आपण स्पाइन्स म्हणतोय किंवा स्टायलेट म्हणतोय, यांच्यामुळे त्यांना स्टिंगिंग सेन्सेशन मिळतं. स्टिंगिंग सेन्सेशन म्हणजेच काय तर चुरचुरल्यासारखं होतं आणि मग समोरून जो अटॅक करतोय त्या अॅनिमल्सना ते घाबरतात आणि पुढे निघून जातात. म्हणजेच काय तर थोडक्यात ते डिफेन्ससाठी यूज करतात प्लस ते ऑफेन्ससाठी पण यूज करतात. ऑफेन्स म्हणजेच काय, शिकार पकडण्यासाठी सुद्धा ह्या सेल्सचा यूज करतात. ओके, आता यांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवायची आहेत कारण एक्झामच्या दृष्टीने हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो थोडंसं आता रिवाइज करूया. निडोब्लास्ट कुठे प्रेझेंट असतात? निडारियन अॅनिमल्सच्या टेंटॅकल्सवरती प्रेझेंट असतात. त्यांच्याकडे निमॅटोसाइट्स आहेत. निमॅटोसाइट्स म्हणजेच काय तर स्टिंगिंग कॅप्स्युल्स, हे निमॅटोसाइट्स आहेत. ओके, आणि ह्यालाच काय म्हटलं? स्टिंगिंग कॅप्स्युल्स. यूज कुठे असतो? एकतर अँकरेज म्हणजे स्वतःला जर अटॅच करायचं असेल एका ठिकाणी तर ते यूज करतात शिकार पकडण्यासाठी, आणि जर कोण आपल्याला मारायला येत असेल तर डिफेन्स म्हणून सुद्धा त्याचा यूज करतात. ओके, नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन. जसं पोरीफेरामध्ये दोन्ही प्रोसेसने रिप्रोडक्शन होत होतं तसंच इथे सुद्धा एसेक्शुअल आणि सेक्शुअल या दोन्हीही वेजने रिप्रोडक्शन होतंय. आता एसेक्शुअल मध्ये आपल्याला माहितीये बर्डिंग होतं, म्हणजेच बर्ड येतं आणि तो बर्ड नंतर तुटतो आणि त्याच्यापासून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो, त्याला आपण म्हणतो रिजनरेशन. त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? गॅमेट्स तयार होतात, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. ओके, सो इथे आपण स्टेप्स बघूया. सो आता बघा, ही झाली फिमेल जेलीफिश आणि ही झाली मेल जेलीफिश. ओके, सो मेल जेलीफिश मधून गॅमेट्स बाहेर आलेत ज्याला आपण स्पर्म्स म्हणतो आणि फिमेल जेलीफिश मधून आपल्याला काय मिळालंय? एग सेल मिळालाय. ओके, सो हे झालं फिमेल गॅमेट आणि हे झाले मेल गॅमेट. आता हे दोन गॅमेट एकत्र येतात आणि फर्टिलायझेशन होतं. आता तुम्ही इथे व्यवस्थित बघाल तर हे फर्टिलायझेशन जेलीफिशच्या बॉडीच्या आतमध्ये नाही झालंय. ओके, पाण्यामध्ये झालंय म्हणजे बाहेर झालंय. म्हणून आपण काय म्हटलोय? फर्टिलायझेशन युजली एक्सटर्नल असतं. ओके, म्हणजेच बॉडीच्या बाहेर होतंय. त्यानंतर इथे फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं प्लॅन्युलामध्ये आणि हा प्लॅन्युला नंतर जमिनीला येऊन अटॅच होतो. ओके, आता इथे जर तुम्ही बघाल तर हे जे जमिनीला अटॅच झालंय ना ते कोणाच्या मदतीने? सो आता आपण काय बघितलं? निडोब्लास्ट. सो ह्या निडोब्लास्टच्या मदतीने हे काय करतात? स्वतःला इथे प्लॅन्युला अटॅच करून घेतात. ओके, त्यानंतर हा प्लॅन्युला ग्रो व्हायला लागतो आणि ग्रो झाल्यानंतर त्याला म्हणतो आपण पॉलिप. काय म्हणतो? पॉलिप. मग अशी आपण बॉडी फॉर्म मध्ये बघितलं होतं ना, पॉलिप असतात आणि मेड्युसा असतो. पॉलिप म्हणजे काय? सिलेंड्रिकल आणि मेड्युसा म्हणजे. सो आता हा पॉलिप तयार झालेला आहे
है ना, याचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल. आता ह्या पॉलिपला बर्ड यायची सुरुवात होते. म्हणजेच बघा इथे लेयर्स दाखवल्यात ना, ह्या लेयर्स आहेत ना, ही प्रत्येक लेयर म्हणजे त्याची एक बर्ड आहे. ओके, आणि ह्याला आपण काय म्हणतोय, बडिंग पॉलिप. ओके, सो आता काय होणार आहे, हा जो बडिंग पॉलिप आहे याच्यामधून एक एक बर्ड सेपरेट व्हायला लागतात. सो आता इथे बघा, इथली एक बर्ड सेपरेट झाली आहे आणि त्याचा स्ट्रक्चर कसा आहे, मेड्युसा सारखा आहे, म्हणजे छत्री सारखा आहे. आता इथे तुम्ही बघाल तर जेलीफिश बघा, पहिला पॉलिप होता आणि नंतर त्याचा बॉडी स्ट्रक्चर कसा झाला, मेड्युसा मध्ये तयार झालाय. ओके, आता हा जो मेड्युसा आहे तो पुढे जाऊन ऍडल्ट होतो, म्हणजेच मॅच्युअर होतो आणि त्याच्यापासून नवीन मॅच्युअर जेलीफिश तयार होतात. ओके, आणि पुन्हा फर्टिलायझेशन आणि पुन्हा पॉलिप तयार होणार आहे. सो ही लाईफ सायकल त्यांची रिप्रोडक्शनची सुरू असते. ओके, सो याच्यामध्ये बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होत आहे आणि एसेक्शुअल रिप्रोडक्शन पण होत आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन कुठे आलं, तर हे ज्या वेळेला गॅमेट्स तयार होतात आणि त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं, या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि ही जी प्रोसेस आहे जिथे पॉलिप ग्रो झालाय आणि त्याला बर्ड्स आलेत, त्याला आपण म्हणणार आहे एसेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, या प्रोसेसमध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन होत असतं. म्हणजेच काय, तर एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये त्याचं कन्व्हर्जन होत असतं. फॉर एक्झाम्पल पॉलिप असतो आणि नंतर त्याचा मेड्युसा तयार होतो. ओके, सो ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ह्या अल्टरनेशन ऑफ जनरेशनच्या प्रोसेसला म्हणतात मेटाजेनेसिस. काय म्हणतात, मेटाजेनेसिस. ओके, सो पॉलिपचं काम काय असतं, मेड्युसा तयार करायचं. आणि हा पॉलिप कसा मेड्युसा तयार करत असतो, तर बाय एसेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि मेड्युसाचं काम काय असतं, पॉलिप तयार करायचं. आणि मेड्युसा पॉलिप कसा तयार करतो, बाय सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सो याचं एक्झाम्पल आहे ओबेलिया, जे आपण मगाशी बघितलं होतं ना, इथे हे बघा, हा वाला बघितलं होतं ना, दिस इज ओबेलिया. ओके, त्यानंतर पॉलिपचं एक्झाम्पल आपण कुठलं बघितलं, हायड्रा. आणि मेड्युसाचं एक्झाम्पल आपण कुठलं बघितलं, जेलीफिश. ओके, सो आता आपण ह्या ओबेलियामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, म्हणजेच अल्टरनेशन ऑफ जनरेशन कसं होतं ते बघूया. सगळ्यात पहिलं हे बघा, फुल्ली डेव्हलप पॉलिप आहे. हा जो आहे ना, हा फुल्ली डेव्हलप पॉलिप आहे. याला बडिंग झालेलं आहे बघा. ओके, हे आहे बड, म्हणजेच कळी आलेली आहे. आता ही जी बड आहे ती तुटणार आहे. ओके, सो ही जी प्रोसेस झाली, ही कुठली प्रोसेस झाली, एसेक्शुअल रिप्रोडक्शन झालं, है ना. आता हा पॉलिप तुटल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, फिमेल मेड्युसा मध्ये. याचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघाल तर ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, अम्ब्रेला लाईक, म्हणून याला काय म्हटलंय, फिमेल मेड्युसा. ओके, आणि असंच समजा आता इथून एक पॉलिप तयार झालेला तुटला, तर त्याचं कन्व्हर्जन होणार आहे कशामध्ये, मेल मेड्युसामध्ये. असे 2 मेड्युसा तयार होतात, फिमेल आणि मेल वाले, आणि त्यांच्यामधून आपल्याला गॅमेट्स मिळतात. जसं की फिमेल मेड्युसामधून आपल्याला मिळणार आहे एक सेल आणि मेल मेड्युसाकडून आपल्याला मिळणार आहेत स्पर्म्स. ओके, आता ह्या 2 गॅमेट्सचं फर्टिलायझेशन होणार आणि त्याचं कन्व्हर्जन होणार आहे झायगोट मध्ये. ओके, हा झायगोट हळूहळू ग्रो होत जातो आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर प्लॅन्युलामध्ये. ओके, हा प्लॅन्युला आता जमिनीला येऊन अटॅच झालाय. हा अटॅच झालेला प्लॅन्युला हळूहळू ग्रो होतो आणि त्याचं कन्व्हर्जन होतं यंग पॉलिप मध्ये. आता याला काय म्हटलंय आपण, पॉलिप. का, कारण याचं स्ट्रक्चर कसं आहे, सिलेंड्रिकल आहे. त्यानंतर हा यंग पॉलिप हळूहळू डेव्हलप होतो. हा ज्या वेळेला डेव्हलप होत असतो त्यावेळेला बघा त्याचं स्ट्रक्चर कसं तयार होतंय, मेड्युसामध्ये ह्याचं हळूहळू स्ट्रक्चर तयार व्हायला लागतं. ओके, आणि मग हा डेव्हलपिंग पॉलिप मॅच्युअर होतो आणि तो एक कम्प्लीट फुल्ली डेव्हलप पॉलिप तयार होतो. ओके, आता याला पॉलिप का म्हटलंय, कारण याचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघाल तर कम्प्लीट स्ट्रक्चर याचं सिलेंडर सारखं दिसते आपल्याला ना. आणि ज्या वेळेला अम्ब्रेला लाईक स्ट्रक्चर आहे त्यांना काय म्हटलंय, मेड्युसा. ओके, सो आता इथे दोन्ही स्टेजेस आपण बघितल्या, एक तर पॉलिपवाली स्टेज पण बघितली आणि दुसरी मेड्युसावाली स्टेज पण बघितली. ओके, सो ह्याच लाईफ सायकलला आपण काय म्हणतो, मेटाजेनेसिस. सो एक्झाम्पल्स बघूया ह्याचे. एकतर हायड्रा आपल्याला समजलं, ऑरिलिया म्हणजे जेलीफिश सुद्धा आहे, ऍडम्सिया, फायसिलिया आहे, डिप्लोरिया जर तुम्ही बघितलात तर त्याला आपण ब्रेन कोरल म्हणतोय. आणि हा बघा, हा जमिनीला अटॅच आहे. ओके, सो ह्याचं हा कसा असणार आहे, सेसाईल असणार आहे. तसंच गॉर्गोनिया सुद्धा जमिनीला अटॅच आहे, म्हणजे हा सुद्धा काय झाला, सेसाईल झाला. आणि जेलीफिश काय होणार आहे, फ्री स्विमिंग अॅनिमल. तसंच फायसिलिया सुद्धा काय आहे, फ्री स्विमिंग अॅनिमल आहे. ओके, सो आता तुमचा होमवर्क काय असणार आहे, तर हा फायलम निडारिया इतका व्यवस्थित टॉपिक आज कव्हर करून टाकायचा आहे
की तुम्हाला झोपेतून उठून जरी विचारलं ना तरी तुम्हाला निडारियाचे एक्झाम्पल्स आणि त्याचं एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे. ओके, सो व्हिडिओ फक्त 20 ते 25 मिनिटाचा आहे. हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्यवस्थित बघितला असाल तर तुमचा निडारिया फायलम हा कम्प्लीट कव्हर झालेला असणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळलेला आहे. काही डाऊट्स असतील मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा आणि माझे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला जे ऑलचं बटन येतं ते सुद्धा प्रेस करा. माझ्या चॅनलला हाईप करायला विसरू नका. हाईप केल्यामुळे माझे चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.